माध्यमातून? एकही रुपया भेटला नाही, आत्तापर्यंत भेटला नाही. ते 14व्या वित्त आयोगातून समजायचं जे मंजूर होऊन येते 15व्या 14व्या वित्त आयोगातून, त्याच्यामध्ये एकही रुपया मला भेटलेला नाही. ते आता ग्रामसेवकला जॉब शासनाने विचारावा. जे आमच्या समजायचं सचिव आहे ग्रामपंचायतला ग्रामसेवक, तर त्यांनी समजायचं अपंगाचा निधी का राखून ठेवतेत आणि कोण वाटून घेते खातंय ते माहीत नाही. पण त्यांनी आम्हाला अपंगांना एकही रुपया दिलेला नाही आत्तापर्यंत. मग तुम्ही असं करायचं चाललं की माणसं अडवितेत, नको नको साहेबाचा विषय आहे, असा आहे तसा आहे, नका काय करू, असं होईन तसं होईन, त्याची नोकरी जाईल असं म्हणतात. लोक हातपाया पडतात, आम्हाला किंवा जाया फुटतील, लेकरा बाळाच्या अनाथ माती कशाला कालवायची, जाऊ द्यावा गे आपणच हार घ्यावा अपंग असताना. पण ते जास्त हे करतात, वाटून का तिथं अधिकारी लोक हे. हो, म्हणजे ग्रामसभा वगैरे वेळ ग्रामसभा त्यांच्या त्या महिन्याची महिन्याला घेतात ना, पण त्याच्यात आमचा ठराव घेत नाहीत. हे अपंगाचा म्हणाय गेलं की जरा शांत बसतेच. हो, आता मीच समजायचं केला गेल्याच्या नंतर BDO साहेबाला, त्यांना किंवा काही कसं आहे? BDO साहेबाला वगैरे समजायचं मीच निवेदन देणार आहे, अपंगाचा निधी 14व्या वित्त आयोगाचा भेटत नाही, 15व्या भेटत नाही, काय नाही.